हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आज जे आहे ना, तर ते आपण स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्यायांना सुरुवात करत आहोत. रोज जर तुम्ही एक अध्याय वाचला तर 21 दिवसामध्ये एक पारायण होतं. रोज तर तुम्ही 3 अध्याय वाचले तर 7 दिवसात एक पारायण होतं. रोज तर तुम्ही 7 अध्याय वाचले तर 3 दिवसाला एक पारायण होतं. तर असं असतं ते. प्रत्येक रोज जे आहे ना, तर ते नित्यसेवेमध्ये जे दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये रोज स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचायचे असतात. एक जे आहे तर ते मागील जन्मासाठी असतं. म्हणजे जे पण आपल्या हातून काही कळत नकळत चुका झालेल्या असतात, काही कोणाचं मन दुखावलेलं असतं, तर त्याच्यासाठी असतं की जे माझ्याकडून झालंय तर त्याच्यासाठी सॉरी. आता दुसरा जो अध्याय असतो तर तो चालू वर्तमान काळासाठी असतो. जो आपल्या म्हणजे जे संकट येतात, दुःख येतात, जो त्रास आपल्याला होतो, काही वाईट लोक जी आहे तर ती आपल्या आयुष्यामध्ये येतात. आता ठरून कोणीही येत नाही. जे पण येतात तर ते पहिले तर असेल काहीतरी, आपलं पहिलं तरी काहीतरी बाकी असेल तर ते येत असतील असं काहीतरी. किंवा मग जे पण येतात तर त्यांचा आपल्याला जास्त त्रास होतो किंवा संकट वगैरे येतात तर त्याचा आपल्याला त्रास होतो, तर त्याची संकट तर नाहीशी होत नाही, पण त्याचा जो त्रास आहे तर तो नक्कीच कमी होतो तुम्ही जर स्वामी चरित्राचे 3 अध्याय रोज क्रमशः वाचले तर. तिसरा जो अध्याय असतो तर तो भविष्य काळासाठी असतो. पुढे काही संकट वगैरे येणार असेल तर त्याचं निरसन अगोदरच व्हावं, त्याची जी वेग आहे तर त्याचा थोडासा वेग कमी व्हावा याच्यासाठी असतो. तर अशी जी 3 अध्याय असतात तर हे रोज नित्यसेवेमध्ये वाचायचे असतात. तर माझी जी नित्यसेवा आहे तर ती झालेली आहे, म्हणजे देवांना अंघोळ अंघोळ वगैरे जे आहे तर ते घालून झाली आहे आणि आता जे आहे तर ते मला वाचायचं आहे. तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते, कारण ज्यांना वाचता येत नाही आहे ते ऐकूसुद्धा शकता. वाचनच करणं गरजेचं आहे असं नाही. जेवढं वाचन करून आपल्याला जे कळतं ना, तर त्याच्यापेक्षा जास्त फक्त ऐकणाऱ्याला कळतं. त्यांना एकदम मन लावून जे आहे ना, तर ते ऐकता येतं. तर त्याच्यामुळे वाचनाकडे एक लक्ष आणि ऐकण्याकडे एक लक्ष किंवा समजून घेण्याकडे एक लक्ष असं नसतं. तर ते एकच ऐकतात आणि त्याच्याकडे जास्त मन असतं. तर ऐकणं सुद्धा तेवढंच, म्हणजे तेवढंच पुण्याचं असतं. जेवढं वाचून पुण्य भेटतं तर तेवढं ऐकून सुद्धा पुण्य भेटतं. तर त्याच्यासाठी किंवा कोणाला टाईम नाही आहे किंवा काही नाही आहे तर त्यांनी सुद्धा ऐकलं तरी चालतं. त्याच्यासाठी मी आजपासून ती सिरीज जी आहे ना तर ती चालू केली आहे. ती सिरीज आपण चालू केलेली आहे. रोज क्रमशः 3 अध्याय अशा आपण वाचणार आहोत. 21 दिवस 7 दिवस 21 अध्याय. त्याच्यामध्ये एक पारायण आपलं जे आहे ना तर ते पूर्ण होणार आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया वाचायला. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पुंडदत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिमं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तव्रणपदिनेत्र श्वासबंधन कथा टोपी माला दंडक मंडलोधर काट्यांकर रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम. जय जय क्षीर सागर विलासा माया चक्रचालका विनाशा शेषशेनानंत वेशाळा मातिता अनंता जो सकळ विश्वाचा जाणिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुता ता महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगम्य दिला जयाची त्या साष्टांगाचे तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येता आता ती ब्रह्मसुता न मिळेली जो अज्ञान तिमिर नाशक विद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रय नमियेला धर्म संस्थापनाकाराने योग्य अवतार घेणे नाना विद्वेष नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी सहाचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणा जातीत कोणत्या कोळी कोण वर्ण आश्रम धर्ममुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याचे साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडीने आपला विख्यात महिमाजिनी गाव्याचे योजिले
घरता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची, ऐसी एकोणी स्तुती संतोषले स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी, आता नमो साधू वृंद जासी नाही वेदांबेद, ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहोती, व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले, ज्यांनी वार्तायाच्या चरणी नमन माझे साष्टांग, कवी कुल मुकुटावत सन मेले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जावली, श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पावन, ज्ञातेही डोलविती मान, तयाचे चरण नमियेले, ईश चरणी जडली चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे, अहो तुम्ही संतजन मज दिनावरी कृपा करो, न आपण हृदयस्थ राहो, न ग्रंथरचना करवावी, आता करुण मन जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले, परी हे अमृत जाणून आदर धरावाजे, श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ते कडेने पाहावे, स्वामींच्या लीला बहुत सती प्रसिद्ध लोकांत, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा, त्या महोदधीतून पाही यमुलमुक्ता फळे घेतली, काही द्यावाई मान सुज्ञाई अनुमान काही न करावा, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परिसत प्रथमोध्याय गोढा, इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोढा, श्री शंकरा प्रणमस्तु, श्री श्रीपाद श्री वल्लभा प्रणमस्तु, अध्याय दुसरा, श्री गणेशाय नमः, कामने धरोणी जे भजती होय त्यांची पुनरावृत्ती, त्याचेच निष्काम भक्ताप्रती कवल्य प्राप्ती होत असे, अक्कलकोटा माधरी राज चप्पा मोदी याचे घरी बेसली समर्थाची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत, साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पाथला, त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला असे, त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी, ते नपुरी मंडळीसी महाराजांनी सुचविले, तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती, एके हरी दोघासी बेसून दोहोवरी ती सिरवेली बैसले, आपण पाहोडी समर्थाचे तेजे अभयतासी वाटले, तो जो साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी, स्वामींनी अशमुख करोनी उत्तर दिले, तया लागून आम्ही कर्दळीवर नातून प्रथमारंभी निघालो, मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील, पूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला, घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो, पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो, तिथे समग्र 80 हजार नगरे आम्ही देखील, मग तेथून सहजगरी पातलो गोदा तटाका प्रति जियेची महाप्रख्याती पुराणातरी वर्णिली, केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन, काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो, येऊन या मंगळ वेळस बहुत दिवस केला वास, मागे येऊन पंढरपुरास स्वच्छने तेथे राहिलो, तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही, सुंदर रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो, तेथून स्वच्छने केवळ, मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो, तेथे आम्ही काही बहिने वास केला, स्वच्छने अक्कलकोटा प्रति येणे, तेथून या जाहोले, तईपासून या नगरात आनंदे होणार ऐसे आमचे सकल वृत्त, असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढ्याप्रतीला अहिले स्वामी राजेती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची जाहली, दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रहयती, वरे कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी, इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय, श्रीरस्तु शुभं भवतु, श्री स्वामी समर्थ. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चिन्नी, ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती, पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी बसती, मंगळवेढे सोडिले, मोहळा माझी वास्तविकरित्या अप्पाटोळ झाले, भक्त तेथीचे साकल्य वृत्ती अल्पमती केवीवरून सवे घेऊन स्वामीसी टोळ जाते, अक्कलकोटासी अर्धमार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे, टोळ गेली अपरतोनी स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले, त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले, ग्रामाद्वारी बैसले यतिराज स्वच्छेने, तेथे एक विध होता जो करी तयाची तट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला, पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले, चोळाप्पाचे गृहाप्रती स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती बाळा चोळाप्पा करी आदर, योग यागाधिक काही चोळाप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते, तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ, ते बाजूला तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक, तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असूनी कारभारी परमज्ञानी असती, जे चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी यकेती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली, लोका माझी पसरली, माता नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात येती विख्यात पातले, वार्ता ऐसे कोणी राव बोलाला काय मनी, गावात येती येऊनी फार दिवस जाहोले, परी आम्हा शोध पायी आजवरी जाहोले नाही, आता जाऊन लवलावी भेटू दया येथीवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली काने, हे सत्य तरी येऊनी आत्ताचे देती दर्शना, राव मुखातून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची, कुण पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्त पळून गेले दुरी, चरणी भक्ती जडली ते, सकळ सभा आनंदली, समस्ती पावले वंदिली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराय,
इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोडहा श्री स्वामी राजा प्रणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामीचरित्र सारामृते अक्कलकोटनगर प्रवेशे तृतीय अध्याय श्री स्वामी समर्थ प्रणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ। तर आपलं जे आहे ना तर ते 3 अध्याय वाचून झाले। काही चुकलं हुकलं असेल तर देव काही शिक्षा करत नाही। आपण त्याचीच लेकरं आहोत, त्यालाही माहीत आहे, कारण प्रत्येक वर्ड्सचा प्रत्येक शब्दाचा जो प्रोनाउन्स असतो, काही वाक्य असतात तर ते एकसारखी प्रत्येकाच्याच तोंडून निघत नाही। काही शब्द जे असतात ना तर ती चुकीची पण झाली तरीही त्याला काही देव आपल्याला शिक्षा वगैरे करत नाही। देव काय बोलले याच्यापेक्षा मनामधून काय येतंय हे गरजेचं आहे। तुमचा भाव कसा आहे हे गरजेचं आहे। तुमचं काय चुकलं आणि तुम्ही कुठला वर्ड कसा बोलला ते गरजेचं नाही आहे। तर त्याच्यामुळे चुकलं हुकलं असेल तर चालू शकतं, तसं काही नाही आहे, त्याला काही देव शिक्षा वगैरे करत नाही किंवा रागवत वगैरे नाही आहे। तुम्ही करताय हे खूप गरजेचं आहे आणि करताय म्हणजे तुम्ही कुठल्या मनाने करताय तर हे त्याच्याहीपेक्षा जास्त गरजेचं आहे। तर असं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा बरं। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत बाय। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।